आता हे आता अटीकटीची लढाई आहे असं म्हणतो. एक बाबासाहेबांना साथ देणारे समाज सर्वात जास्त तो चर्मकार. कारण हा समाज फक्त महाराष्ट्रामध्ये पण चर्मकार समाज संपूर्ण भारतामध्ये. आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याची चर्मकार समाज. आता मी चर्मकार समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांनी उपवर्गीकरणाचं काय समजलं असं आपण मात्र सांगितले. ते आता रक्तू वगैरे याचं नाव माहिती आहे. शेवटी बाबासाहेबांचं आणि शेवटचं देह आलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईला ते आम्हाला चांगलं. असे अनेक उदाहरण शूटिंग करणारे हो ते जे करणारे त्यांनी स्वतः प्रेस घाण टाकून त्यांचं शेवटचं शूटिंग घेतलेलं आहे. हे इतक्यासाठी सांगतो की अनेक बाबासाहेबांना मदत करणे दिल्लीमध्ये फक्त कामाला. आता प्रश्न असा आहे या उपवर्गीकरणाला आता साधलं तेव्हा बाबासाहेबांना आपला विरोध करणं. मी इतक्यासाठी सांगितलं. आणि मातंग समाजाने पहिल्यापासून बाबासाहेब विरोध केले. हे पोचराम कांबळे वगैरे हे आपण माहिती त्यांनी स्वतः जीव दिले. तो मातंग समाजाने जीव दिले. बाबासाहेब जयपूरच्या नावाने पोचराम कांबळेसाठी सुद्धा होते. आपण त्यांचं मान्य करू. आताही जर एक शब्द आपण वापरतो की सर्व मातंग समाज विरोधात असं म्हणता येणार. मला तो रुक्मिणीबाई लोढेची क्लिप कोणी ऐकत असतात. रुक्मिणीबाई लोढे या बाईनं त्याला सांगितली पेटून उठलेली बाबासाहेबांच्या बाजूला. तर काहीने त्यांना इथपर्यंत सांगितलं आम्ही तुला जातो बहिष्कृत करतो. मातंग समाजातून तुला बहिष्कृत करतो. त्या बाईने सांगितलं तुम्ही मला काय बहिष्कृत मीच मातंग समाजाला सोडून देते. तुमची काय म्हणजे मातंग समाजात सुद्धा अनेक लोक आहेत. प्रश्न असा आहे समजा माझ्या मनात आहे लोक वोटी करण्याला आपण समर्थन करायचं तर सर्व समाने का म्हणतो मग एकटं घेऊन दिलं मला असं हे लोक मला वाईट म्हणून माझ्यावर तत्वतर ह्या मातंग समाजात पूर्ण उपवर्गीकरणाच्या समर्थनात त्याचं आपण नाही म्हणतो. सर्व समर्थनात काही प्रमाण अत्यल्प हे समर्थन पण आहे. परंतु त्यांना असं माहिती आहे जर आपण यांच्या बाजूला गेलो तर माझा समाज काय आहे. आता नेमकं सोमन साहेब जाणूराव नेहमी ऐकत असतात मातंग चांभार आणि दोन यांना तिकीट देताना ते काय म्हणतात मातंगाला महाराजांना तिकीट द्यायचं म्हणजे दोनदा तिकीट द्यायचं म्हणजे मिळायला पाहिजे. मतदान निवडणुकीत उभे करतात आणि चांभाराला आपण एखादं सीट दिलं नगरपालिकेचं ग्रामपंचायतीचं आमदार झालं म्हणजे खेळा टॉपर ठोकायचं आणि मातंगाला तिकीट दिलं पाहिजे खेळायला म्हणतात. टिळा कारण टिळामध्ये जास्त मातंग समाज आहे त्याचे कॅटेगरी आहे. आता मातंग समाज यांनी दोनदा जाहीर रीतीने बाबासाहेबांना विरोध करण्याचे मिटिंग घेतले. मागे तुम्ही उल्लेख केलेला आहे राज्यात करणार जाहीर रीतीने बाबासाहेबांना विरोध करण्यात आले. कारण हा समाज रूढीमध्ये या अंधश्रद्धेमध्ये खूप गोड पडलेला आहे. आणि हा चांभार समाज हा कसा आहे स्वतः उद्योग धंदा होता. चांभारचा समाजात चारच लोकांनी यावं लागलं. चांभार समाजाच्या मोठा शिवायला वाहन शिवायला दुकान लावतो तिथं दुकानावर यावं लागलं. चांभाराच्या समोर उभं राहावं लागलं इतर समाज आणि तो अवलंबून करू शकत होता. चांभार हा व्यावसायिक समाज. पण मातंग समाजाचं स्वतःच काही नव्हतं. त्यांना शेवटी दुसऱ्याच्या जगावं लागतं. आता का प्रश्न मातंग समाज हा विरोध का खरं म्हणजे प्रश्न असा आहे की या देशाने फूट पाडण्याचं राज्य करता येत नाही. फूट पाडणं त्याचं असेल उपवर्गीकरण सध्या झालेलं आहे. होईल कायदेशीर वृद्धी होईल सध्या उपवर्गीकरण झालेलं आहे. मातंग वर्सेस इतर समाज म्हणजे उपवर्गीकरण येते का समजा उद्या उपवर्गीकरण अंगात घेऊन नाही आपण विरोध करतोच आहे उपवर्गीकरण पण नाही झालं तर कायमची ते ठिणगी पडलेली. या ठिणगीला केव्हा कोण त्याचं पाणी टाकलं ते कोण रॉकेट टाकलं ते सांगता नाही.
ओबीसी मध्ये फूट पाडली. ओबीसी जे विचारलं काढते त्याची फूट पडली एकमेकांना विरोधात. आता व्हॉट्सअपवर मी थोडंफार पाहतो एकमेकांना खालच्या स्तरावर मातंग गावात बोलायला लागले आणि मातंग सुद्धा अतिशय खालच्या स्तरावर बंधन होतो. म्हणजे हे ठिंगी नाही काय हे ठिंगी त्याही टाकली ते उपवर्गीकरण हेच आहे. आता एकत्र होणं किती कठीण करणार आहे. आणि तुम्हाला कदाचित काही गोष्टी वाईट वाटते पण मी ते बोलतो काय गोष्टी याचं मूळ कुठून हे जे घेऊन राहिले तुम्ही हे फूट पाडणं हे करणं. रावणाला जिंकायचं त्याच्या घरात फूट पाडण्याशिवाय रावणाला जिंकायचं नव्हतं. त्याचा भाग थोडसा आला त्याचा रावणा जिंकला. कर्णाचे ध्वज कुंडल मागितले मग त्याचे ते ताकद आहे त्या बाण लागलं ते ध्वज कुंडल त्या बाण ते ऐतिहासिक असो का पौराणिक असो काही पण आदर आहे त्यांच्याबद्दल त्यांना आदर आहे ते आदर्श. कर्णाला ध्वज कुंडल मागितल्यानंतर त्याला बाण लागल्यानंतर सुद्धा तू मरणार बाय त्याच्यात काही राहिलं ते तर मागून येते नंतर मग काय राहिलं पण कर्णाचं हे जे रथ जेव्हा जमीन घुसलं त्यावेळेस तो बेसावलं तरी त्या कर्णाला त्या बेसावासाठी मारायला ही किती झाली का निधी चुकू शकत नाही. हे असे प्रकार आता द्रोणाचार्य द्रोणाचार्य सर्व कौरव मागणी चुकून त्याला मागणं शक्यच नव्हतं. द्रोणाचार्य म्हणजे वास्तविक करायचे फक्त पौराणिक म्हणून उदाहरण जे आदर्श त्यांचे आहे. द्रोणाचार्य का मारलं गेलं कसं मारलं गेलं त्याचं पूर्व त्याला मारण्यासाठी त्याला अर्जुनाला सांगितले गेले बाण पण मारू शकत नव्हता कारण तो बला गेला द्रोणाचार्य सांगितलं की तुझा मुलगा अश्वत्थामा मारला गेला. अश्वत्थामा मारला गेला आणि खरोखर मारला गेला पण कोण मारला गेला अश्वत्थामा कोण हत्ती मारला हत्ती मारला गेल्यानंतर बरोबर आहे. हत्ती मारला गेल्यानंतर सांगितलं अरे अश्वत्थामा गेला अश्वत्थामा गेला पण त्याला नाही होतं द्रोणाचार्य अश्वत्थामा बोलतो माझ्या आता खरं बोलणारा कोण आहे ज्याचं नाव खरं बोलणं कोण आहे काय सगळ्या याच्यामध्ये अतिशय खरंच बोलले असं एकच म्हणतो म्हणजे धर्मराज. मग धर्मराजाला विचारतात सांग बोललो मनुष्य मेला का जनावर मेला. आता त्याने याचं नाव तत्वासाठी पण म्हणतो तत्वासाठी जीव द्यायला त्याने तत्व बोला पण त्याने पूर्ण खरं न बोलता पूर्ण खोटं न बोलता आरोप करतो. न रोवा कुठं रोवा मला काही माहीत नाही कुठं नाही मला माहीत नाही तो म्हणतो कोण म्हणतो धर्मराज म्हणतो मला न रोवा कुठं रोवा मला माहीत नाही. आज सुद्धा आहे प्रचलित आहे जो म्हणतो इकडची बाजू घेते इकडची घेत नाही नरोवा कुठं तुम्ही पहा तर तो सुद्धा खोटं बोलल्याशिवाय मग याचे विश्वास पडले की नरो म्हटलं पण बाजू बाजू सुटली नरो कुंजर वाईट त्या ठरवलं नरो म्हटलं बाजू बाजू सोडतात कुंजर वाईट लागले कुंजर नाही मग आणि नंतर काय गणित काढत आलं आणि शेवटी त्याच्या शिष्याला अर्जुनाने त्याच्या बांधला असे एकही शिकून कारण नाही. आता हे जे उरुंद आहे जर केलेला तुळस तयार आहे उरुंदा म्हणजे तुळसला त्याचा नवरा तुळसचा नवरा उरुंदाचा नवरा जागंदर लग्न कोणाशी लावतो आपण तुळशी विवाहाला जागंदर कोणी दिला त्याचं नाव ही पतिवर्त होती. जोपर्यंत जागंदर हा पतिवर्त होती उरुंदा तोपर्यंत जागंदर मारला जात होता. परंतु काय झालं तेव्हा विष्णूनं जागंदर रूप घेणं आणि त्याच्यासाठी तो शील भक्त केला आणि शील भक्त घेत काय करायचं मारतो ते आणि त्या मारलं एक याच्या लाखो झाले. आता इतिहासाचे उदाहरण द्यायलाही खूप वेळ आहे. शिवाजी महाराजांचे कशा पद्धतीने गुरु गोविंद यांचे कशा पद्धतीने तुकाराम महाराजांचे कशा पद्धतीने पण ते झाले ते जुने. आता हे जे मारले गेले त्यापैकी पाणी हे सुद्धा या म्हणून आता माझा एक मुद्दा हा आहे 2% ब्राह्मण या देशावर राज्य करता छल कपट बदल राज करण्यासाठी 2% ते पूर्ण तुमच्या अंगावर येत आणि आता सुद्धा भीती वाटते तर काय झालं आपल्याला काय झालं. आता ते नंतर नंतर हे जिंकलं कोण जिंकलं याच्यामध्ये झेंडा एक होता मुंबईमध्ये म्हणजे राष्ट्रीयत्व वृत्त राष्ट्रीय हे राष्ट्रीय राष्ट्रीय तिरंगा झेंडा राष्ट्राचं चिन्ह आहे पण राष्ट्र
जो दोषी आला मग आनंद साजरा करायचा. मला एक आपल्या खाजगी भेटीत बोलायची हरकत नाही. इमानदार भाजपमध्ये कोण आहे तिथं बसवता येईल एखादं नाव. हे सर्व इकडचे आयात केलेले काँग्रेसमध्ये इकडचे त्यांनी सर्व पक्ष तिकडचे आयात केलेले. सहसा त्यांचे 2-4% तर बाकी सगळे फुटलेले. मग आता आपल्याला आनंद साजरा पाहिजे ना. ठीक आहे, फक्त झुकवलं गेलं एक टक्के आनंद आहे, पण शेवटी आनंद त्याचे विचार झाले ना. आता हा जो शिक्षण मंत्री होता त्याने हे आले केली पाहिजे. 1,07,880 असा आकडा त्यांनी संसदेत सादर करायचा. त्यात 3दा तो आकडा कोणी पाहिजे 1,07,000, 1,17,000 नाही 1,10,000 असं 3-4 लाख. जो भारताचा शिक्षण मंत्री त्याला 1,07,000 अंक वाचवायचे. मग असे शिक्षण मंत्री भारतात. परंतु त्याने पेट्रोल मंत्री असताना बीजेपीला खूप आर्थिक सहाय्य केलेलं, त्यामुळे त्याने काम केलं. आणि पुन्हा राजनाथ सिंह एक वाक्य आहे, हमारे इसमें कोई राजीनामा नहीं देना. राजनाथ सिंह हमारे इसमें किसी का राजीनामा नहीं ठरवू आम्ही. कारण हे सांगतो RSS मध्ये एक नियम आहे, तुम्ही प्रश्न विचारायचे नाही, तुम्ही प्रश्न विचारायचे नाही. आम्ही आदेश देऊ, तो आदेश तुम्ही पाळायचा. मान्य असो नसो पण आदेश आहे, आदेश मान्य. श्वास हे विश्वास आणि निष्ठे तुम्ही नेत्यावर हे आम्ही सांगले. श्वास हे विश्वास आणि निष्ठे तुम्ही नेत्यावर त्यांची इतकी निष्ठा आहे की आम्ही त्याचं पूर्ण डोळे लावून विश्वास. आणि पुन्हा एक माझ्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बस कार्यरत होत असतं. त्याचे देशमुख माझ्या किती सांगतो की आपल्या याच्यात खाटी पाहिजे की आपल्या RSS मध्ये बौद्धिक विकास होत नाही आणि ते त्यांना मान्य करतात. त्यात थोडं प्रश्न नाही, शंका विचारले. आता माझं थोडं बाजूला झालं. पण आता उपवर्गीकरण हा जो प्रश्न आहे, उपवर्गीकरणामुळे भारतात सर्वात जास्त लोकसंख्या मागासवर्गीयामध्ये पूर्ण एकंदर महार ब्राह्मण त्याच्याकडे हिंदू सर्वात जास्त लोकसंख्या ही चांभारायची. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या चांभारायची. मराठा फक्त महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, तमिळपेक्षा तामिळनाडू, तर चांभारा संपूर्ण भारतात. प्रश्न हा पूर्ण भारताचे महाराष्ट्राचे सगळ्या जो वाद चालू आहे तो महाराष्ट्रात होतो, पण चांभारा संपूर्ण भारतामध्ये व्यापलेला इथे संपूर्ण जगात. आता जगातील तर सोड ज्याकडे इंडियन अमेरिकेत सुद्धा कामगार आहे तिथे चांभार तुम्ही कामगार आपलं चांभार. आपण भारताचे चौथ्या महाराष्ट्रात विचार करू ही आपले बाबासाहेबांवर निष्ठा दाखवण्यापेक्षा हे आहेच आहे, पण स्वतः जीव मरणाचा प्रश्न काय नागपूरच्या मुलांना घेऊन करतात. आता हे तर खरं म्हणजे हे जे ज्याला म्हणतात भारतीय संविधान हे पण मोठीच काढले, मोठीच काढलं. स्वतः यांनी सुद्धा आपले फडणवीसांनी सांगितलं माझा भारतीय संविधानानुसार नाही, लोकशाहीवर विश्वास नाही. आपल्याकडे कोणी ऐकलं असेल तुम्हाला माहिती पॅरेलल राज्य तयार करायचं आणि आपण सुद्धा त्याचे समर्थन मला असं म्हणतात ते अर्थ नाही. आपण हिंदुत्ववादी त्याचे समर्थन ओले का हिंदुत्वाचे समर्थन. तर प्रश्न असा आहे, हिंदुत्व म्हणजे जातीची चव लहान मोठी हा यासाठी भेट. आणि 2 जाती म्हणजे 2 शत्रू राष्ट्र, 2 जाती इतके नाही, 2 कोट जाती म्हणजे शत्रू राष्ट्र, 2 कोट जाती सुद्धा. मराठी सांभार आहे, हिंदी सांभार ते आमचं नाही बघ त्यांचं आमचं पटत. खेड्यात माझ्या सर्व सांगतात हे जे हिंदी सांभार आहे ते रोड आहे, हे आम्ही सांभार आहे ते रोड. आता हो पण अरे तुम्ही ठीक आहे रोड आहे हे सांभार आहे, पण बाकीचे पण लोकांच्या दृष्टीने तुम्ही तर मला दोघांचा विटा आवडतो विचार सांभार नाही होता. कारण असं नाही का सांभार घ्यायची भाषा नामध्ये पण आपण कोणापेक्षा तरी मोठे आहोत नाही का. आता आपल्याला मैं चवारा तू चवारा.